हॅलो, ऐक, आता फारसं कोणी नाही आहे घरात. हीच करेक्ट वेळ आहे घरात घुसण्याची. आणि ऐक 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 ऐक, मी तुला सांगतोय, तू तुझ्या त्या माणसाला पण समजाव. काहीही झालं तरी युवराज खांडेकरचं नाव यात यायला नको, कळलं? गुड. खूप हाऊस आहे ना त्या रस्त्यावरच्या मुलाकडून बाप म्हणून हाक ऐकायचे ना तुम्हाला. या युवराजच्या वाट्यात आडवं येण्याचे परिणाम काय असतात ना, हे आता सगळ्यांनाच कळेल. दयानंद खांडेकर, आता तुमचा खेळ खलास. एका मुलीच्या हक्काने सांगतेय तुम्हाला, तुम्हाला अजून खूप जगायचंय. तुम्हाला काहीही होणार नाहीये. इतके वर्ष तुम्ही केदारपासून लांब राहिलाय. आता परत तसं नाही होणार. जितके क्षण तुम्ही गमावलेत ना, ते सगळे क्षण तुम्हाला आता भरून काढायचेत आणि त्याच्यासोबत वेळ घालवायचा आणि आनंदाने जगायचंय. पण त्याआधी त्याच्या तोंडून बाबा हा शब्द ऐकायचा आहे मला. तोपर्यंत माझ्या मनातला अपराधीपणा जाणार नाहीये, संपणार नाहीये ग तायडी. त्याच्यासोबत वेळ घालवायचा सोड ग. मुलगा म्हणून त्याच्याशी हक्काने बोलता येत नाही मला. मला नुसतं बघितलं तरी वाट वळवून निघून जातो. खूप खूप त्रास होतो ग मला, या सगळ्याचा खूप त्रास होतो. त्यांनी ह्या जगासमोर सांगितलं की आमचं रक्ताचं नातं आहे, पण मनाने आमचं कोणतंच नातं नाही आहे अजून. दयानंद खांडेकर यांना मी बाबा म्हणून कधी स्वीकारणार नाहीये. तरी तू समजावू नये त्याला बाळा. त्याला म्हणून त्याच्या बापाला फक्त एक संधी दे, एकदा माफ कर म्हणावं त्याला. मी पुन्हा कधी त्याला दुखावणार नाही. हो हो बाबा, मला समजतंय, पण तुम्ही काय एवढी काळजी करताय? मी तुम्हाला म्हणाले ना, तुम्ही त्याला थोडा वेळ द्या, तो होईल शांत. अहो, बी रुजवल्यानंतर त्याला उगवायला, त्याचं रोपटं व्हायला वेळ लागतो की नाही? मग आणि केदार आत्ता या घरात आलाय. थोडा वेळ द्या, हळूहळू सगळं नीट होईल. तो तुम्हाला वडील म्हणून स्वीकारेल आणि लवकरच तुम्हाला बाबाही म्हणेल. खरं तसं हो. विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्हाला माहित नाही तुमचा चिडका कांदा कसा आहे. आत्ता रुसून बसलाय, पण नंतर डोळ्यात पाणी आणून तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला म्हणेल, बाबा मी चुकलो, मला माफ करा.